महाराष्ट्रातील थोर विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून होऊन 10 वर्ष होऊन गेलेली आहे आणि त्यांचे जे मारेकरी पकडले गेले त्यांना हायकोर्टाने जामीन दिला आणि हायकोर्टाने जामीन देत असताना अत्यंत म्हणजे जी काही कारणं दिलेली आहेत की साक्षीदारांची यादी खूप मोठी आहे आणि बरेच वर्ष केस चालेल आणि म्हणून यांना जामीन द्यावा। मुळातच हे जे काही आरोपी आहेत त्यांनी कलबुर्गीचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। गौरी लंकेश आणि दाभोळकरांचा देखील खुनाचा आरोप त्यांच्यावरच आहे। म्हणजे हे जे काही आहेत आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। सराईत गुन्हेगारांना हायकोर्टाने सहानुभूती दाखवण्याचं काही कारणच नाही आणि जर साक्षीदारांची यादी मोठी आहे आणि वर्षानुवर्ष केस चालणार तर त्यांनी रोज केस चालवावी, आमचं काहीच हरकत नाहीये। परंतु या असे काही कारण सांगायचे आणि सराईत गुन्हेगारांना जामीन द्यायचा हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आज संबंध देशभर आम्ही डाव्या परिवर्तनवादी आंबेडकरवादी पक्ष संघटनांतर्फे निवेदन देऊन निदर्शनं करून सरकारला विनंती करीत आहोत की त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याची अपील करावी। कारण महाराष्ट्रामध्ये कोणीच सुरक्षित नाहीये अशी सगळी परिस्थिती आहे। मंत्र्यांना जेड सुरक्षा आहे ते सुरक्षित आहेत, सर्वसामान्य माणसं विचारवंत हे सुरक्षित नाहीत। देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या देशामध्ये एक अराजकता निर्माण होईल की काय आणि संविधान धोक्यात आलेलं आहे अशी सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून या सर्व खुन्यांचं जामीन रद्द करावं या मागणीसाठी आम्ही निदर्शनं केलेली आहे। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी।